नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा विषय आहे बुद्धिमत्ता चाचणी। यामधील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सांकेतिक भाषा हा घटक आणि त्यावरील आधारित काही उदाहरणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। बघा, सांकेतिक भाषा म्हणजे काय? आपल्याला आधी सांकेतिक भाषा म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे। बघा, आपण भाषेचा वापर करून आपण संवाद साधत असतो। एखादा संदेश आपल्याला गुप्तपणे द्यावयाचा असेल तर आपण काय करतो? सांकेतिक चिन्हांचा वापर करत असतो, बरोबर आहे। सैन्य, पोलीस खाते, गुप्तहेर खाते यामध्ये एखादा संदेश गोपनीयरित्या पोहोचवण्यासाठी काही संकेतांचा म्हणजे काही सांकेतिक भाषा वापरली जाते। काही संकेतांचा किंवा चिन्हांचा वापर केला जातो, मग त्यालाच आपण काय म्हणतो? सांकेतिक भाषा असे म्हणतो। मग बघा, मुलांमध्ये याची तयारी व्हावी, मुलांना सुद्धा एखादा संदेश पाठवायचा असेल किंवा सांकेतिक भाषेमध्ये एखादा निरोप पाठवण्यासाठी त्यांची तयारी करून घेण्यासाठी आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी या विषयामध्ये सांकेतिक भाषा हा घटक अभ्यासाला दिलेला आहे। चला तर मग आपण बघूया सांकेतिक भाषा। आता सांकेतिक भाषावर बघा, अक्षरांसाठी अंक दिलेले असतात किंवा अंकांसाठी अक्षरे दिलेली असतात। मराठी अक्षरांसाठी इंग्रजी अक्षरे सुद्धा दिलेली असतात। मग असं वेगवेगळं दिलेलं असतं, मग त्याचं आपण काय करायचं ते समजून घ्यायचंय आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला काढायचं असतं। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया सांकेतिक भाषा आणि त्यावर आधारित उदाहरणे। बघा, इथे आपल्याला पहिला प्रश्न विचारलाय, एका सांकेतिक भाषेत सलग हा शब्द 427 असा, लपव हा शब्द 584 असा आणि गवत हा शब्द 579 असा लिहितात। तर आपल्याला ह्या दोन प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत। मग आधी आपल्याला काढलं पाहिजे की कोणत्या अंकांसाठी कोणतं अक्षर आहे हे आपल्याला आधी काढलं पाहिजे। मग असं सलग येणार आहे का? स साठी 4, ल साठी 2, ग साठी 7 हे येणार आहे का? नाही। मग याला तर आपण सांकेतिक भाषा म्हणतो। मग चला तर मग आपण काढून घेऊया। बघा, दिलेली जी माहिती आहे ती आपण या पद्धतीने लिहूया। सलग शब्दासाठी काय काय दिले? सलग हा शब्द 427, मग इथे लिहून घेतलं 427, ठीक आहे। लपव हा शब्द 584, मग इथे लिहून घेऊया लपव या शब्दासाठी कोणता अंक आहे? 584, जो की इथे दिलेला आहे। आणि गवत या अक्षरासाठी किंवा गवत या शब्दासाठी 579, गवत 579। बघा, ही दिलेली माहिती आहे। आता आपल्याला आता स साठी कोणतं अंक आहे ते आपल्याला काढायचं आहे। मग बघा, या दोघांमध्ये स, ल, ग आणि ल, प, व या दोन शब्दांमध्ये ल हे अक्षर सेम आहे। इथे ल आहे का? नाही आहे। मग इथे दोनच ठिकाणी ल हे आहे। मग बघा, या दोन अंकांमध्ये कोणता अंक सेम आहे? मग बघा, इथे पण 4 आहे आणि इथे पण 4 आहे। मग 4 वर काट मारायची। मी ल वर पण काट मारले का तर आपल्याला बाकीचे अंक ओळखायला सुलभ जावं, म्हणजे गर्दी कमी करायची। मग ल साठी आपण 4 हा अंक लिहून घेतला। बघा, इथे ल साठी 4 हा अंक लिहून घेतला। आता बघा, पहिल्यामध्ये बघा इथे ग आहे आणि इथे पण ग आहे। मग बघा, याच्यावर काट मारूया। पहिल्या आणि शेवटच्या मध्ये ग आहे, मग पहिल्या आणि शेवटच्या अंकामध्ये कोणता अंक सेम आहे? तर बघा, इथे पण 7 आहे आणि इथे पण 7 आहे। मग ग वर काट मारले तसं 7 वर सुद्धा काय करायची? काट मारायची आणि लिहून घ्यायचं इथे ग या अक्षरासाठी 7 हा अंक काढला। आता राहिलंय काय? तर बघा, आता सलग अक्षरं कोणती आहेत? तर बघा, इथे लपव व शब्द, इथे व आहे आणि इथे पण व आहे। मग व वर काट मारायची। या दोन अंकांमध्ये कोणता अंक सेम आहे? तर 5 अंक सेम आहे। मग व साठी काय लिहून घ्यायचा? 5 अंक। व साठी लिहून घेतला 5 हा अंक। आता बघा, प्रत्येकामध्ये एकच अक्षर राहिले आहे की नाही? मग स साठी कोणता अंक? 2, मग आहे तसं लिहून घ्या। स साठी 2 हा अंक। प साठी 8 हा अंक, मग लिहून घेतलं प साठी 8 हा अंक। त साठी 9 हा अंक, मग इथे लिहून घेतलं त साठी 9 अंक। या पद्धतीने आपण अक्षरांसाठी योग्य संख्या कोणती ते काढून घेतलं। हे सांकेतिक
चिन्ह आहेत सांकेतिक अक्षरांचा, सांकेतिक भाषेचा या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता प्रश्नाकडे वळूया. बघा इथे पहिला प्रश्न काय विचारलाय, 12 वर्षाचा काळ या शब्दसमूहाबद्दल सांकेतिक शब्द कोणता. आता इथे पर्याय पण दिलेत आपल्याला, अंकांमध्ये दिलेत, बरोबर आहेत. मग बघा पहिला आहे 4 आणि 8. मग 4 साठी कोणता अंक आहे, ल आहे. मग इथे लिहून घेते मी ल. 8 या अंकासाठी कोणतं अक्षर आहे, प. मग लप येईल का, 12 वर्षाचा काळ लप असतो का, नाही. मग हे आपलं उत्तर येणार नाही. 5 या अक्षराचं 5 अंकासाठी व हे अक्षर, 9 साठी त हे अक्षर, मग वत येईल का, नाही येणार. 5 साठी व आणि 2 स साठी आहे, मग वस येतंय का, तर नाही येत, वस पण येत नाही. आता 9 साठी कोणता अंक आहे, त आहे. 9 साठी त हे अक्षर आहे आणि 8 या अंकासाठी प हे अक्षर आहे. मग इथे लिहून घेतलं त प. मग बघा बरं, 12 वर्षाचा काळ या शब्द समूहाबद्दल सांकेतिक शब्द कोणता, तर त प हा शब्द. मग इथे उत्तर किती आलं, 98. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. याच्यावरच आधारित दुसरा एक प्रश्न बघा, ग अधिक प गुणिले स बरोबर किती. ग साठी किती आहे, कमेंटमध्ये सांगायचं आहे. ग साठी आहे 7 अंक. अधिकचे इथे लिहून घेऊया, अधिक प साठी आहे 8 अंक, लिहून घेतला इथे 8. गुणिले स साठी कोणता अंक आहे, 2. आता आपल्याला माहिती पदावली झाली तयार आहे की नाही, अधिक पण आहे आणि गुणाकार पण आहे. मग आपण पदावलीचा नियम शिकलोय, अधिक आणि वजाबाकीपेक्षा गुणाकार आणि भागाकार या क्रिया आधी करायच्या, कारण त्या मोठ्या क्रिया आहेत. म्हणून मी ते गुणाकार पहिल्यांदा करून घ्यायचा. मग 7 आहे तसं ठेवूया, अधिकचे इथे अधिक 8 गुणिले 2, 8 दुने 16. मग बघा आता जर यांची आपण बेरीज केली तर बघा 6 आणि 7 13, हातचा आला 1, हा 1 आणि हा 1, किती आलं उत्तर 23. मग बघा बरं पर्यायामध्ये 23 कुठे आहे, इथे आहे ना, पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून या पदावलीचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 23. बघा एकाच म्हणजे या शब्दांसाठी आपल्याला अंक दिले होते, आपण सांकेतिक भाषा या पद्धतीने वापरली आणि या प्रश्नांची उत्तरं काढलेली आहेत. यावरील प्रश्न कसे सोडवायचे ते बघितलेलं आहे. आशा करते आपण सर्वांना व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.